केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवली। 3 लाख मेट्रिक टनची मर्यादा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय। हा शेतकऱ्यांच्या हितासाठी झालेला मोठा निर्णय। इतर देशात कांद्याची मागणी आहे, त्यामुळे निर्यात झाल्याने शेतकऱ्यांना फायदा होईल। सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल, केंद्रीय मंत्री भारती पवारांचं आश्वासन। जर महायुतीने आमच्या आरपीआय पक्षाला एकही जागा दिली नाही तर आम्हाला तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही, रामदास आठवलेंचं वक्तव्य। बारामतीपूर्वी शरद पवार आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, पण आता तो महायुतीचा गड आहे। बारामती लोकसभा सोपी नसणार। निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार बारामतीतून उभ्या राहणार आहेत, रामदास आठवलेंचं वक्तव्य। अधिवेशनात जुन्या पेन्शनची खुशखबर मिळण्याची शक्यता। राज्य सरकार कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना आणण्याच्या विचारात असल्याची माहिती। मुख्यमंत्र्यांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली। आम्हाला तडजोड करायची असती तर केव्हाच केली असती, मात्र आम्ही लढतोय, तुमच्यासारखे पळपुटे नाही। शहांबरोबर बंद दाराआड चर्चा झाली नाही, या शिंदेच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर। आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करणार, तसंच दांडपट्ट्याला राज्यशस्त्र घोषित करणार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। राज्यात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राज्यभर राबवणार। 19 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार। 22 आणि 23 फेब्रुवारीला उद्धव ठाकरेंचा बुलढाणा लोकसभा मतदारसंघात दौरा। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे एकूण 6 सभा घेणार। सभा घेऊन उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। मुस्लिम समाजाला किंवा धर्माला आरक्षण मिळू शकत नाही, भाजप आमदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया। तर चुकीच्या पद्धतीच्या मागण्या करू नका, चुकीच्या मागण्यांची दखल आमचं सरकार घेणार नाही, राणेंचं वक्तव्य। खासदार असदुद्दीन ओवैसी आणि आमदार नितेश राणेंची अकोल्यात सभा। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर हिंदू मुस्लिम वाद होईल अशी वक्तव्य दोघांनी करू नये, पोलिसांनी त्यांना समज द्यावी, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची विनंती। आचार्य विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणाऱ्या गाडीचा गोंदियात भीषण अपघात। पुजारी टोला धरणाच्या कालव्यात कोसळली भरधाव कार, अपघातात 3घांचा मृत्यू। अमरावती शहरात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च। उद्या अमरावतीमध्ये पोलिसांचा कडक पोलीस बंदोबस्त। शिवजयंतीनिमित्त अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये 15,000 स्क्वेअर फुटावर साकारली महाराजांची रांगोळी। 40 क्विंटल रांगोळीचा वापर। रांगोळी कलावंत अनिल काळे आणि चतुर्भुज आर्ट फाउंडेशनची कलाकृती। अब की बार 400 पारचा नारा भाजप देत आहे, पण ते 150 पार सुद्धा जाणार नाही, ते त्यांना माहिती असल्यानं केवळ स्वतःच्या समाधानासाठी 400 पारचा नारा देत आहेत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। एकीकडे 400 पार म्हणतात आणि दुसरीकडे पक्ष पळवतात। भाजपचा त्यांच्या कामावर कर्तृत्वावर विश्वास नाही, फोडाफोडी कराल तर खड्ड्यात जाल, विजय वडेट्टीवारांचा इशारा। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर मार्गावर ट्रॅव्हलर आणि सिमेंट कॉन्क्रीट मिक्सरचा भीषण अपघात। अपघातात 4 तरुणांचा जागीच मृत्यू, 10 जण गंभीर जखमी। जखमींवर अमरावतीतील रुग्णालयात उपचार सुरू। वाशिमच्या मालेगाव तालुक्यात गावठी दारू विक्रीचा अड्डा पोलिसांकडून उद्ध्वस्त। अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई। अमरावती जिल्ह्यातील भुईखेड इथे बेंडोजी महाराजांचा 687वा संजीवन समाधी सोहळा। राज्यभरातून हजारो भाविकांची दहीहंडी सोहळ्याला उपस्थिती। टाळ मृदुंगाच्या नादात काढण्यात आली शोभायात्रा। भंडाऱ्याच्या कारध्यातील साईबाबा मंदिराच्या 32व्या वर्धापन दिनानिमित्त साईंची पालखी काढण्यात आली। आज दिवसभर मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। साईंच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील रानगवा आणि वाघाच्या झुंजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। चंद्रपुरातील वन्यजीव प्रेमी भूषण थेरे यांच्या कॅमेऱ्यात झुंज कैद। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 9वा दिवस। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आता आंदोलन मागे घेणार नाही, जरांगे यांचा इशारा। तर रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना सबुरीचा सल्ला। आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये मराठा समाजाचं रास्ता रोको आंदोलन। अहमदनगर ते अहमदपूर रस्ता सुमारे 1 तास अडवून धरला, त्यामुळे रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा। हिंगोली जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको। 3ऱ्या दिवशी सुद्धा नांदेड परभणी महामार्गावर रास्ता रोको। 3 तास आंदोलन सुरू असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा।
परभणीच्या पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे इथं मराठा आंदोलकांनी आक्रमक होत मुक्कामी असलेली एसटी बस पेटवली। विभागीय नियंत्रकांकडून चारही आगारातील एसटी सेवा बंद। ऐन रविवारी सुट्टीच्या दिवशी प्रवाशांचे मात्र हाल। शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वराज्य सप्ताहाचं आयोजन। शिवरायांचा इतिहास सर्वांना कळावा यासाठी बीडमध्ये रांगोळी स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेत मोठ्या संख्येने मुली आणि महिलांचा सहभाग। बीडमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून तात्काळ उपाययोजना करण्यात यावा या मागणीसाठी मनसेचं शेतकऱ्यांच्या बांधावर आंदोलन। यावेळी कार्यकर्त्यांची सरकार विरोधात घोषणाबाजी। राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून परळीतील क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी। 27 चेंडूत फटकावल्या 25 धावा। परळीकरांची क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी गर्दी। संभाजीनगरमध्ये खासगी रुग्णालयात शासकीय योजनेतून उपचार करणाऱ्यांकडून पैसे लाटल्याचा प्रकार। तक्रारीनंतर चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याकडूनच तक्रारदाराला मध्यस्थीसाठी फोन। माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या पुतळ्याचं अनावरण। लातूरात काँग्रेसचे बडे नेते सोहळ्यासाठी हजर। लातूरच्या निवळी इथं विलास सहकारी साखर कारखाना प्रांगणात हा पुतळा उभारण्यात आला आहे। लातूरमध्ये विलासराव देशमुखांच्या पुतळ्याचं अनावरण। व्यासपीठावरून बोलताना रितेश देशमुख यांना अश्रू अनावर। विलासरावांच्या पत्नी वैशाली देखील भावुक। अमित देशमुख ती वेळ आली आहे, तुम्ही पाऊल उचललं पाहिजे। लातूरात रितेश देशमुखांचं सूचक वक्तव्य। महायुतीत बारामतीची जागा राष्ट्रवादीला सोडण्यास भाजप तयार। सुप्रिया सुळेंविरोधात भाऊजाई सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याचा दावा। बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विकास कामांचा रथ। या रथाच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंनी केलेल्या कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सध्या सुरू आहे। संसदेत मुद्दे मांडण्यासाठीच आम्हाला जनतेनं निवडून दिलं। भाषण करण्यासाठीच संसद असते। सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर। बारामतीकरांनी मला 3 वेळा निवडून दिलं, आता भावनिक न होता मला मेरिटवरच निवडून द्या। सुप्रिया सुळेंचं बारामतीकरांना आवाहन। ते विधानसभेला आमचं काम करतील, त्यांचंच लोकसभेला काम करू। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता ठाकरेंचा इशारा। तर 2024ची विधानसभा आम्हीच लढवू, राजवर्धन पाटील यांचं वक्तव्य। संजय राऊतला आधी बेड लागलं होतं, आता ते पुरते पिसाळले आहेत। महाराष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी त्यांना लवकरात लवकर मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं पाहिजे। शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारेंची राऊतांवर टीका। सोलापुरातल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठासाठी प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून 100 कोटींचा निधी मंजूर। विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांची माहिती। कोल्हापूर महापालिकेच्या 634 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन। पंचगंगेत जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी 340 कोटींचा निधी। पंचगंगा 100% प्रदूषणमुक्त होईल, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास। शिवजयंतीनिमित्त उद्या सकाळी 7 वाजल्यापासून पुणे शहरातील वाहतुकीत बदल। शहरातील नेहरू रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता वाहतुकीसाठी बंद। मध्य रेल्वेच्या पुणे विभागात तारगाव, मसूर, शिरवडे रेल्वे मार्गावर दुहेरीकरणाचं काम सुरू। कोल्हापुरातून सुटणाऱ्या आणि कोल्हापूरकडे येणाऱ्या रेल्वेच्या मार्गात 22 फेब्रुवारीपर्यंत बदल। पुणे जिल्ह्यात पुढील 4 दिवस ढगाळ वातावरण असणार। पुणे शहरासह जिल्ह्यातील तापमानाचा पारा 35 अंशांवर राहण्याचा अंदाज। पुढील 4 दिवस पुणेकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार। अहमदनगरच्या चौंडीमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करा मागणीसाठी यशवंत सेनेचं आंदोलन। शिवजयंतीनिमित्त जळगावात विविध उपक्रम। शिवकालीन नौका आणि गडकिल्ल्यांचं प्रदर्शन। शिवाजी महाराजांच्या युद्धकलेचा इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचावा या प्रदर्शनानं उद्दिष्ट। निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेविरोधात एल्गार। जिल्हा बँकेत संचालक आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराची ईडी चौकशी व्हावी, शेतकरी संघर्ष समितीची मागणी। सिगारेटचे पैसे मागितले म्हणून चहा विक्रेत्यावर चाकूने मार। शिर्डीतील धक्कादायक घटना। हल्ला करणारे आरोपी गाडी सोडून पसार। मनोरुग्णावर ज्वलनशील पदार्थ टाकून मनोरुग्णाला केलं जखमी। मालेगावच्या इस्लामपूर भागातली धक्कादायक घटना। पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे एका संशयिताला घेतलं ताब्यात। नाशिकच्या रामकुंडावर गोदावरी नदीचा जन्मोत्सव साजरा। रामतीर्थ समितीच्या वतीने गोदावरीची आरती।
निलेश राणे आणि भास्कर जाधव समर्थकांच्या राड्याप्रकरणी आतापर्यंत चिपळूण पोलिसांकडून 8 जणांना अटक, सीसीटीव्ही तपासून 8 जणांवर कारवाई. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गडचिरोलीचे पालकमंत्री असताना Z+ सुरक्षेबाबत जे विधान केलं ते दादांत खोटं आहे. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये भास्कर जाधव यांच्या कार्यालय परिसरात झालेल्या दगडफेकीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. भाजपचे माजी आमदार विनय नातू यांची मागणी. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांना त्यांच्याच मतदारसंघात विरोध. भाई आता खरंच पुरे झालं, थांबा आता, अशा आशयाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडीतील पाटपुरवे भागात बॅनर्स. चिपळूण रनर्स ग्रुप आणि प्रांत कार्यालयाकडून मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. लहान मुलं वृद्धांपर्यंत तसंच अनेक डॉक्टरांचाही मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग. कशेडी बोगदा दुतर्फा वाहतुकीसाठी मार्च अखेरपर्यंत खुला होणार. राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून प्रलंबित कामांना गती, त्यामुळे या दोन्ही मार्गिकेतून वाहन चालकांचा प्रवास आता सुखकर होणार. नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा अल्पसंख्याक विश्वास मेळावा. राज्यभरातून मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव मेळाव्याला उपस्थित. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंसह भुजबळांची उपस्थिती. राज्य सरकार आशा सेविकांचा विश्वासघात करत आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांची सरकारवर टीका. तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था रसातळाला पोहोचली, सावंत यांची प्रतिक्रिया. 70 वर्ष सत्तेत राहून काँग्रेसनं जे निर्णय घेतले नाही ते निर्णय अजित पवारांनी 8 महिन्यात घेतले. अल्पसंख्याक विकास मेळाव्यात सुनील तटकरेंचं वक्तव्य. अटल सेतूवर पार पडली पहिली सी ब्रिज मॅरेथॉन स्पर्धा. मॅरेथॉनमध्ये अनेक धावपटूंचा सहभाग. मुंबईतील शिवडी नावाशेवा अटल सेतूवरील मॅरेथॉनला अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची बाईक चालवत एंट्री. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन. गाड्यांच्या 90 फेऱ्या वाढवल्या. मुंबई, नागपूर आणि पुणे शहरांदरम्यान या गाड्या चालवल्या जाणार. वाहतूक कोंडीतून वसई ते भाईंदर प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. 20 फेब्रुवारीपासून वसई भाईंदर रोरो बोट प्रवाशांच्या सेवेत. प्रवाशांसह शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या तसंच वारांनाही बोटीतून प्रवास करता येणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.